मित्रांनो, दरवेळेस आपण नेहमी असं ऐकत राहतो की अरे हा व्यक्ती खूप चांगला होता, लवकर देवाघरी गेला, असं समाजात बोललं जातं. मग याचं कारण काय आहे मित्रांनो? किंवा काही काही व्यक्तींचं 80, 90, 95 अगदी 100च्या पुढं वय जातं तरी मृत्यू लवकर त्यांना येत नाही. मग याचं कारण काय? तर मित्रांनो, मनुष्य जन्म हा नेहमी कर्माच्या बंधनामध्ये अडकलेला असतो आणि चांगल्या व्यक्तीचा मृत्यू लवकर होतो. याचं कारण असं की त्यांनी त्याच्या जीवनामध्ये नेहमी सत्यता केलेली असते. त्याचप्रमाणे दया, करुणा, भाव हा त्याच्या मनामध्ये नेहमी असतो. त्यांनी कोणाचं वाईट केलेलं नसतं. त्याचे कर्म हे लवकर मुक्त होत असतात. त्यामुळे चांगल्या व्यक्तीचा मृत्यू हा लवकर होत असतो आणि त्याला त्याच्या कर्मबंधनातून सुटका होत असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीचं 90, 80 वय होऊन गेलं, अगदी 100च्या पुढं वय झालं तरी मृत्यू येत नाही, कारण की त्याचे कर्म हे त्याला भोगायचे असतात. आणि मनुष्य जन्म जोपर्यंत त्याच्या कर्मातून, त्याची बंधनातून मुक्तता होत नाही तोपर्यंत त्याला मृत्यू पण येत नाही. तर ज्या व्यक्तींचं लवकर निधन होतं म्हणजे तो कर्माच्या बंधनातून लवकर मुक्त होतो. आणि ज्या व्यक्तींचं लवकर मृत्यू होत नाही, अगदी त्यांचं 80, 90, 100 वय गेलं, त्यांची हे कर्म त्यांना भोगायचे असतात. त्यामुळे त्यांना मृत्यू लवकर येत नाही. श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी.